नमस्कार मंडळी, मी ईश्वरी स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। काल तुम्हाला दाखवलेले 5 ब्लाउजांपैकी एक ग्रीन कलरचं ब्लाउज माझं शिवून झालेलं आहे। त्यानंतर मी गेले होते गाऊनचे पीस आणायला, कारण की माझ्याकडे खूप कमी गाऊनचे पीस उरले होते। त्याच्यात मी थोडेसे पीस आणले, जास्त नाही आणले, 40 एक आणले। तरी ते मी सगळं टेबल साफ करून घेत आहे, कारण की तिथे मला गाऊनचे पीस लावायचे आहेत। सगळं साफ करून घेतल्याच्या नंतर तिथे मी नवीन गाऊनचे पीस लावून देईन, कारण की मग कस्टमर आल्याच्या नंतर ते दाखवायला बरे पडतात। आणि ह्या जुन्या गाऊनच्या पीसवर जराशी धूळ वगैरे बसली होती, ते मी सगळं साफ करून घेतलं। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर आणि लाईकसुद्धा करा। तुम्हाला माझ्याकडे गाऊनचे पीस फक्त आणि फक्त 480 रुपयाला फ्री शिपिंग मिळणार आहेत। तर तुम्हाला कोणाला हवे असतील बाटिकमध्ये पीस गाऊनचे शिवून माझ्याकडून तर ऑर्डर करायला विसरू नका। नंबर माझा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवरती सुद्धा दिलेला आहे, तिथे व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला गाऊनच्या पीसचे फोटो पाठवेन। इथे माझं सगळं लावणं चालू होतं। माझी आई बसली आहे खाली, ती मला सगळे गाऊनचे पीस देत होती। तर आता गाऊनचे पीस आणल्याच्या नंतर ते सगळे व्यवस्थित लावून घेणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की मग डिझाईन वेगवेगळ्या झाल्या की मग ते कस्टमर पण जरा गोंधळतात। इथे मी डिझाईन वेगवेगळ्या झाल्या होत्या, त्या सगळ्या एकत्र व्यवस्थित लावून घेतल्या, त्याचं कलर वगैरे सगळे व्यवस्थित लावून घेतले। आणि मी हे गाऊनचे पीस व्यवस्थित लावत होती। लावून झाल्याच्या नंतर मला अजूनही दुसरी कामं होती। तुम्ही माझे व्हिडिओ जर बघत असाल आणि तुम्हाला जर ते आवडत असतील तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे मला खूप मोटिवेशन मिळणार आहे, तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा। इथे मी सगळे पीस व्यवस्थित हे लावून घेते। हे प्रिंटेड पीस आहेत, हे माझ्याकडे तुम्हाला 400-450ला मिळणार आहेत फ्री शिपिंग शिवून। या पीसचे आपण ड्रेससुद्धा शिवतो, तर कोणाला हवे असतील तर प्लीज व्हॉट्सअप करा। ह्या कस्टमर आल्या होत्या माझ्याकडे पीस आणल्यावरती बघायला, त्यांना प्रिंटेडमध्ये पीस हवे होते आणि त्यांना त्याचा ड्रेस शिवायचा होता। त्यांना चॉईस करायला खूप कन्फ्यूज होत होतं। त्या त्यांच्या मैत्रिणीची वाट बघत होत्या, कारण की त्या दोघींना शिवायच्या आहेत। त्यांना कुठला घेऊ आणि कुठला नको असं झालं होतं, तर त्यांनी तो वरचा पिंक कलरचा आहे तो चॉईस केला। त्यांना बाकीचे पीस पण आवडले होते, पण त्या पिंकवरतीच अडून बसल्या होत्या। शेवटी म्हणतात ना, आपल्याला पहिलं जे आवडतं तेच आवडतं, त्याच्यानंतर किती काहीही दाखवा, जे पहिलं मनात भरतं ना तेच मनात भरतं। त्यांनी तो पिंकवाला पीस सिलेक्ट केला आणि त्यांच्या मैत्रिणीने अजून एक सिलेक्ट केला। तर तुम्ही इथे बघताय बाजूला काढून ठेवलेले पीस आहेत, ते सगळे बुक झालेले आहेत आणि हे उरलेले पीस आहेत। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू।